प्रेस 14 या न्यूज चॅनलचं परत मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी प्रभाग क्रमांक 1 चिखली येथील समस्याविषयी काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या मोरवस्ती चिखली परिसरातील प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. शक्यतो स्वर्गीय दत्तकाका साने यांचं निधन झाल्यापासून प्रॉब्लेम आज निर्माण झालेले आहेत. रस्ता, ड्रेनेज, पाणी, लाईट या समस्या तर तुम्ही सचिन शिंदे किरमारे साहेब हे तुम्हाला सांगतीलच रस्त्याविषयी वगैरे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये मोरवस्ती चिखली परिसरामध्ये अवैध धंद्याचा देखील सुळसुळाट आहे. ह्याच्यावरती देखील कोणता उमेदवार आतापर्यंत आवाज उचलत नाही. गुटखा असन, गॅस पलटीसारखे धंदे असतील, अनेक धंदे, हातभट्टी बितभट्टी हे सर्रास चालू आहे. हे उमेदवारांना दिसत नाही. रस्ता, ड्रेनेज, पाणी हा शामडापोरगा सुद्धा काम करू शकतो का? आपला आता म्हणजे काय नगरसेवक हे कोणीच नाही आहे, हे प्रशासन चालवतं. प्रशासनाला तुम्ही रीतसर संवाद जेव्हा असेल तेव्हा जावा, प्रश्न मांडा, आपल्या भागातले प्रश्न आपोआप सॉल्व्ह होतील, समस्या सॉल्व्ह होतील. पण तुम्ही लढायची का? जनतेने फक्त इलेक्शन आले की हे उमेदवार येतात, विविध प्रॉब्लेमने दाखवतात. तुम्हाला ते साड्या वाटतील, होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम घेतील, तुम्हाला देवदर्शन घडवतील, पण त्याच्यातून आपल्या प्रभागाचा विकास होत नाही. तुम्ही स्वतः जो तर लढायला शिकणार नाही तोच तर आपल्या प्रभागाचा विकास होणार नाही. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की उमेदवार फक्त पावसाळी बेडकाप्रमाणे उभवणार, परत आपल्याच विकास कामावरती ते दरोडा टाकण्यासाठी ते येणार आहेत. आज तुम्हाला 2,000, 3,000, 5,000ने आपले मतं विकत घेतील, पण त्याच्यातून आपल्या प्रभागाच्या समस्या सुटणार नाही. हे मी मतदार राजांना कळकळीने सांगतोय. कारण मी अनेक वर्ष या पिंपरी चिंचवडमध्ये मी राजकारण जवळून पाहिलेलं आहे. कुणीही आपला जवळचा उमेदवार नसतो. आज 2 कोटी खर्च केले की तो 5 वर्षात 5 कोटी कसं आपलं वसूल करता येईल याचाच प्रयत्न करतो. त्यामुळे मला विनंती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सचिन शिंदेने आत्ताच सांगितलं की देशी दारू दुकानची समस्या या मोरवस्तीतील प्रभागातील सर्व लोकांना येण्यात, तिथून जवळजवळ हजारो लोकांचं येणं जाणं हा मुख्य रस्ता आहे, अंगणवाडी रोड. आणि त्या रस्त्यावरतीच दारू पिऊन मस्ती करत असतात, महिलांची छेडछाड करत असतात. त्याच्यामुळं अनेक नागरिकांनी तक्रार केल्यावरती आमदार महेशदादा लांडगे यांनी अधिवेशन गाजवलं की त्या देशी दारू दुकान स्थलांतरित करावं. आणि त्यांच्या अधिवेशनानंतर मला वाटतं 2-3 महिने देशी दारू दुकान बंद देखील करण्यात आलं. आणि त्याच्यावरती मोठं गाजाबाजा करून, पेढे वाटून, त्यांचं कौतुक करून, मोठं म्हणजे नाही का ढोल ताशा वाजवून त्यांचा आमदारांचा वाह पण करण्यात आलं. पण त्याच्यानंतर असं काय झालं की परत देशी दारू दुकान चमत्कारिकरित्या पुन्हा सुरू करण्यात आलं. म्हणजे हे चमत्कारिक काय आहे? आर्थिक देवाणघेवाण तर नसेल ना, असं लोक